हॅलो मावळ, बातम्यांचा आवाज, मावळचा विश्वास। पर्यटन नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोणावळा शहरामध्ये सध्या ऑनलाईन स्कॅमचे प्रकार वाढले असून पर्यटकांना लक्ष केलं जात आहे। थंड हवेचं ठिकाण म्हणून मोठ्या प्रमाणात पर्यटक लोणावळ्यात येत असतात। याचाच फायदा घेत काही भामटे पर्यटकांना गंड घालत असल्याचं समोर आलंय। गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर आकर्षक व्हिला आणि बंगल्यांचे फोटो आणि माहिती टाकून पर्यटकांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत। पर्यटकांनी दिलेल्या माहितीनुसार हे स्कॅमर बुकिंगच्या नावाखाली 20 ते 25,000 रुपयांपर्यंत आगाऊ रक्कम घेतात। विशेष म्हणजे विश्वास बसावा म्हणून संबंधित ठिकाणाचे लाईव्ह लोकेशन देखील पाठवले जाते। मात्र प्रत्यक्षात पर्यटक लोणावळ्यात पोहोचल्यानंतर दिलेल्या लोकेशनवर कोणताही विला किंवा बंगला अस्तित्वात नसल्याचं उघड होतं। त्यामुळे अनेक पर्यटक आर्थिक फसवणुकीचे बळी ठरत आहेत। या वाढत्या प्रकारांमुळे स्थानिक नागरिक तसेच व्यावसायिकांमध्ये चिंता व्यक्त केली जाते। पर्यटन व्यवसायावर याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन कारवाई करावी अशी मागणी होतीये। पर्यटन नगरी लोणावळा शहरातील स्थानिक व्यावसायिकांमध्येही या प्रकाराबाबत चर्चा सुरू झाली आहे। हे विला आणि बंगल्यांबाबतचे स्कॅम लोणावळ्यातून नसून बाहेरील स्कॅमर पर्यटकांना फसवत असल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे पर्यटकांनी सतर्क राहणं अत्यंत गरजेचं असल्याचं आवाहन स्थानिक व्यावसायिकांनी केलं आहे। तुम्ही पर्यटनासाठी जात असाल तर ऑनलाईन बुकिंग करताना काळजी घ्या। शक्यतो अधिकृत वेबसाईटवरूनच बुकिंग करा। हा स्कॅम माझ्यासोबतही झालाय, त्यामुळे अशा लोकांपासून सावध राहा असे आवाहन लोणावळ्यात आलेल्या एका पर्यटकानं केलं आहे। खरं सांगितलं तर हे जे ऑनलाईन म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून जे बुकिंग होतात, ऑनलाईन बुकिंग होतात, त्याच्यात बरेच जे पर्यटक लोणावळ्यात येतात त्यांची फसवणूक झालेली आहे। तर माझं इथे खरं म्हणजे त्या बुकिंगमध्ये स्थानिक जे बंगलोवाले किंवा जे हॉटेल व्यावसायिक आहे त्याच्यात काही संबंध नाही। पण ऑनलाईन जी लोक बुकिंग करतात त्याच्या जे पर्यटक आहेत त्यांनी त्याची खात्री करून घ्यावी। त्यांचं ऑफिशियल वेबसाईट असेल किंवा ऑफिशियल काय ऑफिस वगैरे असेल, खात्रीशीर असेल, त्यांच्याकडूनच ती बुकिंग करावी। अन्यथा काय होतं, बंगलोची बुकिंग ते करतात पण इथे आल्यावर त्यांना म्हणजे ते काय तो बंगलो पण नसतो, म्हणजे इथून काहीच त्यांना भेटत नाही, त्यांचे पैसे बुडत असतात। आणि हे चिटिंगवाले जे आहेत, चिटिंग करतात, ऑनलाईन सायबर गुन्हा जे करतात, हे जवळजवळ 50% ॲडव्हान्स रक्कम घेतात आणि रक्कम घेतल्यानंतर कुठेच त्यांचा स्थानपत्ता लागत नाही। आणि हे असं इथे म्हणजे लोणावळ्यात हा ऑनलाईन चिटिंगचा बरेच प्रकार चालू आहे। तर पर्यटकांना एवढंच विनंती करेल तर त्यांनी इथे येताना बुकिंग करताना सतर्क राहावं आणि असं काय घडलं तर त्याच्यावर सायबर गुन्हा दाखल करावा। बद्दल खरं म्हणजे तर प्रशासनाने थोडंसं याला म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून हायलाईट करायला पाहिजे की लोणावळ्यात बरेच म्हणजे जागतिक ठिकाणून पर्यटक येतात, तर त्यांना इथून त्यांनी सावध करायला पाहिजे। म्हणजे मेसेजेस वगैरे पोलिसाच्या माध्यमातून गेले पाहिजे का ऑनलाईन बुकिंग करताना सतर्क राहावं लोकांनी। पर्यटक म्हणून मी तुम्हाला एक असं सांगणार की जे सोशल मीडियावरती तुम्हाला जे बुकिंग वगैरे घेते विला वगैरेची, तिकडून प्लीज तिकडे काय हे नको करा, तुम्ही पैसे नको द्या, बुकिंग नको करा। ते 100% फ्रॉड असते। तुम्हाला अगर बुकिंग करायची असले तर कुठल्याही एक लिगल वेबसाईटवरून करा, तर त्याच्यामध्ये तुम्हाला ते प्रॉब्लेम नाही होणार। बाकी हे तुम्ही कुठल्याही असा नंबरवरती करणार तर तुम्हाला फ्रॉड 100% होणार। आणि माझ्याबरोबर हे फ्रॉड झालेलं आहे, म्हणून तुम्हाला विनंती करतो मी की कधी बी असं ऑनलाईन बुकिंग नको करा आणि पैसे नको द्या। ह्याच्यामध्ये कसं आहे, आपल्या लोणावळ्याचं नाव खराब होते आणि हे आपले लोणावळ्याचे लोक नाही करत, हे सर्व ऑनलाईनच करते, ते बाहेरचे लोक असते, म्हणून हे नको करा। हे मी मुंबईवरून आलो आहे, रेग्युलर येतो मी इकडे। मयूर भानुशाली। आताच हॅलो मावळ YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका।